टेम्परेचर जे आहे ना फ्रीजचं टेम्परेचर नीड्स टू बी 4 डिग्रीज. फ्रीझरचं ओके. टेम्परेचर नीड्स टू बी 0 डिग्रीज. ओके. ओके. तुमच्या फ्रीजवर जर हे टेम्परेचर इंडिकेटर जर नसेल, कारण हल्लीच्या नवीन फ्रीजमध्ये सगळीकडे असतं की या हं. त्याचं टेम्परेचर किती आहे हे तुम्हाला सांगत असतो तो फ्रीज. ठीक आहे. तर हे जर तुम्ही मॅनेज केलेलं असेल तर तुम्ही ठेवू शकता. जे पेरिशेबल्स आहेत म्हणजे दूध, तुमचं अंड, किंवा इवन अंड नॉट सो मच, पण दूध, मीठ, किंवा इवन चिकन, जे काही फिश वगैरे असं जे आणतो अल्ट्रा पेरिशेबल्स असतात, ते तुम्ही आणल्यावर काउंटरवर पण 2 तास ठेवायचे नसतात. 2 तासाच्या आत फ्रीज मध्ये गेले पाहिजे. फ्रॉम द ओ. टाइम कट फ्रुट्स. हा, म्हणजे तुम्ही असं आणलं बाजारातनं, सपोज कलिंगड किंवा पपई घेतली, चिरून घेतली, फ्रूट प्लेट पॅक करके दो भैया, आणि मग गावभर किंवा तुळशी बागेत शॉपिंग करत फिरत बसले, तोपर्यंत त्याच्यात मायक्रोबियल त्याच्यात कंटॅमिनेशन सुरू झालेलं असतं. कारण मायक्रोब्स, जर्म्स जे आहेत ते सगळीकडे असतात. ते ऍड मध्ये दाखवतात ना, हँडवॉश ऍड मध्ये, जर्म्स जर्म्स ते खरंच सगळीकडे असतात. त्यामुळे तुम्ही जर हं. कट फ्रूट घेतलं आणि मग त्याला पटकन फ्रीजमध्ये नाही ठेवलं, तर बाय द टाइम यू स्टार्ट इटिंग इट, त्याचं स्पॉइलिंग ऑलरेडी सुरू झालेलं असतं. त्यामुळे ते पण त्याचा हायली पेरिशेबल प्रोडक्ट. त्यामुळे तुम्ही जर कट काही व्हेजिटेबल किंवा फ्रूट असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवा इमिजिएटली. दूध जसं सांभाळता किंवा चिकन फिश जसं सांभाळता, तसंच त्याला फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीझरमध्ये तर तुम्ही 6 महिने ठेवू शकता, काहीही न्यूट्रिशनली पण प्रॉब्लेम नाहीये. न्यूट्रिएंट वाईज फ्रीजमध्ये काही ठेवल्यामुळे, फ्रीज किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काही तुमच्यातल्या न्यूट्रिएंट्स कमी होत आहेत वगैरे असंही काही होत नाही.